लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला आहे। जेजुरी येथील अपघातग्रस्त वारकऱ्यांना मदत सुपूर्द। काल घोषणा, आज थेट मदत। जेजुरी परिसरात झालेल्या दुर्दैवी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तीनही वारकरी भगिनींच्या कुटुंबियांना दिलासा देण्यासाठी शिवसेना पक्ष आणि डॉक्टर श्रीकांतदादा शिंदे फाउंडेशन पुढे सरसावले आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते नामदार एकनाथजी शिंदे यांच्या निर्देशानुसार मृत्युमुखी पडलेल्या तीनही वारकरी भगिनींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाखांची आर्थिक मदत उद्या त्यांच्या मूळगावी जाऊन सुपूर्द करण्यात येईल। तसेच या दुर्घटनेत जखमी वारकरी बांधवांनाही तात्काळ मदत देण्यात आली आहे। शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष हरिभक्त पारायण अक्षय महाराज भोसले यांच्या माध्यमातून गंभीर जखमी वारकऱ्यांना प्रत्येकी 50,000 रुपये तर किरकोळ जखमी वारकऱ्यांना प्रत्येकी 25,000 आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली। याशिवाय पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी वारकरी बांधवांनाही मदत प्रदान करण्यात आली आहे। नमस्कार, रामकृष्ण हरी। काल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जेजुरीचा जो काही अपघात झाला त्या अनुषंगाने सगळ्या रुग्णांशी काल फोनद्वारे संवाद साधला होता। सुद्धा खासदार डॉक्टर श्रीकांतदादा शिंदे ते देखील व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बोलले होते। काल साहेबांनी काही सूचना दिल्या होत्या आणि विशेषत्वानं सगळ्या रुग्णांशी बोलल्यानंतर त्यांना जेव्हा जाणवलं की सगळे शेतकरी कुटुंबातले आहेत, खेडेगावातले आहेत, साहेबांनी तात्काळ निरोप दिला होता की वारकरी मृत्युमुखी पडलेत त्या प्रत्येकाला आपण ₹2 लाख मदत देऊयात। आणि त्या व्यतिरिक्त रुग्णालयामध्ये जवळपास शांता शिव पालक असतील, शैलजा जगताप असतील, अक्काताई कोळी असतील, मंगल पाटील असतील, कासाबाई सस्ते असतील, गीताबाई हंकार, लक्ष्मी कडदे अशा ज्या की 7 महिला या ठिकाणी होत्या। जे काही ICU मध्ये आहेत त्या प्रत्येकाला आपण ₹50,000 रुपये, जे जनरलमध्ये आहेत त्यांना ₹25,000 रुपये, ससूनला जे पेशंट गेले त्यांना देखील आपण ₹50,000 रुपये दिलेले आहेत। आणि ज्या महिला मृत्युमुखी पडल्यात त्यांना उद्याच त्यांच्या गावी जाऊन स्वतः व्यक्तिगतरित्या मी साहेबांच्या वतीनं त्यांना श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना यांच्या वतीने जी मदत उपलब्ध झाली आहे ती त्यांच्या घरच्यांना सुपूर्द करणार आहे। ज्या अशा प्रसंगी त्यांचं दुःख आम्ही कमी करू शकत नाही आहे, पण या कुटुंबाच्या पाठीशी शिवसेना पक्ष आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशन, स्वतः श्रीकांत शिंदे दादा आणि आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे खंबीरपणे उभे आहेत। हा एक संदेश मला त्या माध्यमातून जाईल। शेवटी दुःख हे मोठं आहे, पण अशा दुःखाच्या प्रसंगी त्यांच्यासोबत उभं राहणं हे शिवसेनेचं आद्य कर्तव्य आहे। त्यामुळे वारकऱ्यांसाठी जेव्हा किंवा वारकरी आम्हाला हाक मारेल किंवा वारकऱ्यांना जिथं शिवसेना पक्षाची गरज आहे त्या ठिकाणी कुठल्याही अपेक्षेशिवाय किंवा कुणीही आम्हाला निरोप द्यावा किंवा वारकऱ्यांची गरज ओळखून काम केलं पाहिजे या शिंदे साहेबांच्या नियमानुसार, न्यायानुसार आम्ही संबंधित जे काही अपघातग्रस्त वारकरी होते त्यांच्यापर्यंत साहेबांच्या माध्यमातून जी काही मदत उपलब्ध झाली ती सगळी आम्ही सुपूर्द केली आहे। आणि यापुढे देखील या सगळ्या कुटुंबांना आम्ही शब्द दिला आहे की जोपर्यंत पेशंट ठणठणीत बरा होत नाही तोपर्यंत तुम्हाला जेवढं काही लागेल ते सगळं देण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत। धन्यवाद। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका।